नमस्कार। आज आपण गौराईला बांगड्या भरताना कशा दाखवायच्या किंवा बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत। आणि पाहू शकत असाल, एक गौरी दुसऱ्या गौरीला बांगड्या भरते। एक गौराई मांडी घालून बसलेली आहे, एका पायाची घडी केलेली आहे आणि दुसरी गौराई मांडीवर मांडी ठेवून बसलेली आहे। एका गौराईने बांगड्या भरताना दुसऱ्या गौराईचा हात घेतलेला आहे। तर ही व्हिडिओ बनवताना घरातील वस्तूंचा उपयोग केलेला आहे, त्यामुळे तुमच्याकडे स्टँड नसेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे गौराई बसवू शकता। तर पाहू शकत असाल किती सुंदर बसलेले आहेत। गौराई मांडी घालून बसलेले आहे आणि किती देखणी दिसते। आता बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची याविषयी बऱ्याच जणांना अडचण येते। साडी नेसवताना गोंधळ उडतो आणि साडी नेसवतानाच बराच वेळ लागतो। तर अशा प्रकारे बसलेल्या गौराईला टेक्निकने साडी कशी नेसवायची तीही कमी वेळेमध्ये आणि चापून चोपून हे स्टेप बाय स्टेप आपण सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हीही पहिल्या प्रयत्नातच अशा प्रकारे गौराईला साडी नेसवू शकाल। पाहू शकत असाल, एक गौराई पायाची घडी केलेली आहे आणि तो पाय उभा ठेवलेला आहे, दुसरा पाय फोल्ड केलेला आहे आणि दुसऱ्या गौराईचे हातात घेऊन बांगड्या भरत आहे। बाजूलाच बांगड्यांची टोपली ठेवलेली आहे। याआधी मी गौरीच्या वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे साडी नेसवायची किंवा गौरी डेकोरेशन कसं करायचं याच्या व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्यांची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर अशा प्रकारची गौराईची साडी कशी नेसवायची किंवा या गौराईचं डेकोरेशन कसं करायचं यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा। आणि पाहू शकत असाल किती सुंदर गौराई झालेली आहे। एक गौराई मांडी घालून बसलेली आहे आणि दुसरी गौराई तिला बांगड्या भरत आहे आणि पाहू शकत असाल किती सुंदर दिसते। गौराईने डोक्यावर पदर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एक पाय उभा केलेला आहे, म्हणजे दुमडलेला आहे आणि दुसरा पाय त्याच्या बाजूलाच ठेवलेला आहे आणि समोरच्या गौराईचा हात हातात घेऊन दोन्ही हाताने बांगड्या भरत आहे। पाहू शकत असाल, असं वाटतं की खरंच त्या बांगड्या भरतायत आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे, म्हणजे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अशा प्रकारे डेकोरेशन करू शकाल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बसलेल्या गौरीला अगदी 5 मिनिटात साडी कशी नेसवायची ती सुद्धा टेक्निकने थोडीशी पूर्वतयारी केली की आपण 5 ते 10 मिनिटातच बसलेल्या गौराईला साडी नेसवू शकतो, ती सुद्धा चापून चोपून। आणि समोरची गौराई पहा, मांडी घालून बसलेली आहे, दागिने छानपैकी घातलेले आहेत। जवळून पहा, गालावरती खळी आहे आणि किती सुंदर दिसते। पदर पहा आणि या गौराईने समोरच्या गौराईच्या हातामध्ये एक हात दिलेला आहे आणि एक हात मांडीवर ठेवलेला आहे आणि दोन्ही पायाची मांडी घातलेली आहे। तर यासाठी लागणारं साहित्य पाहू। इथे एक स्टँड आहे आणि त्याला लेगिन्समध्ये बेडशीट घालून बांधून घेतलेला आहे। त्याच्या बाजूला दुसरा आहे, तिथे डब्याचा वापर करणार आहे, म्हणजे तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर तुम्ही डब्याचाही वापर करू शकता। तर या डब्यामध्ये तांदूळ भरून घेतलेले आहेत आणि एक लेगिन्स आहे, त्याच्यामध्येही अशा प्रकारे बेडशीट घालून घेतलेले आहेत आणि हलू नये म्हणून बांधलेलं आहे। त्यानंतर 2 गौराईसाठी 2 बॉडी, 2 हाताच्या जोड्या, 2 मुखवटे, 2 पावलाची जोडी, 2 साड्या आणि दागिने। सुरुवातीला दोन्ही लेगिन्स मी बांधून घेतलेले आहेत। आता एक पाय फोल्ड करणार आहे, ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आणि त्याला धाग्याने किंवा सुतळीने व्यवस्थितपणे बांधून घ्यायचं। 6 वार साडी घेतलेली आहे, ती बरोबर अशा प्रकारे मध्ये फोल्ड केली, एक हात सोडलं आणि हाताने अशा निऱ्या केलेल्या आहेत आणि वरती पिन लावलेली आहे। पदर करून घ्यायचा, अशा प्रकारे पदराचा भाग आहे त्याचाही पदर करून घेतला आणि पिना लावून घेतल्या। आता दोन्ही साड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। प्रत्येक साडीची व्हिडिओ दाखवायची तर व्हिडिओ खूप मोठी झाली असती। तर एक साडी पहा, आधी मी नेसवून दाखवते। जी पाय फोल्ड करणार आहे किंवा जी गौराई बांगड्या भरणार आहे दुसऱ्या गौराईला, तिला आधी सेट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। अशा प्रकारे निऱ्या एका हातात धरायच्या, दुसऱ्या हाताने निऱ्या करून घ्यायच्या आणि तिथे एक पिन लावायची। पहा, अशा प्रकारे मी पदर पुन्हा ओढून घेतला आणि पाहिलं की व्यवस्थितपणे येते का। साडी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चेक करून घ्यायची
आपण पिन लावलेली आहे त्यामुळे साडी कुठेही इकडे तिकडे हलत नाही। त्यानंतर मांडीच्या खाली साडी घालून घेतली आणि जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे वर काढून ठेवली, म्हणजे आपल्याला वरच्या साईडची बॉर्डर देता येते। त्यानंतर सुतळीने व्यवस्थितपणे बांधून घेतलं, म्हणजे गौराईची साडी बिलकुल हलत नाही। त्यानंतर जो पाय दुमडून उभा ठेवणार आहे तो अशा प्रकारे सेट करून घेतला आणि बॉर्डर लेगिंगच्या टोकाला व्यवस्थित सेट करून मग त्या पाठीमागच्या साईडने पिन लावायचे आहे आणि या गौराईच्या पायाखाली जो पाय मी हात धरलेला आहे तिथे उभी मी पाण्याची बॉटल ठेवणार आहे। पाय दुमडल्यानंतर साडी सीट खाली व्यवस्थित सेट करून घ्यायची, म्हणजे पायाची घडी केल्यानंतर ज्याप्रमाणे पाय उभा करतो आणि साडी खाली जाते त्याप्रमाणे सेट करायची। दुसरा पाय जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे दोन्ही पायांच्या मध्ये साडीच्या निऱ्या करून घ्यायच्या आणि तिथे पण एक पिन लावायची। हे करत असतानाच पाहायचं की आपला पाय जो दुमडलेला आहे तो उभा करताना बाकीच्या निऱ्या अडकणार नाहीत। 4-5 निऱ्या एकत्र घेऊन तिथे पिन लावून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे साडी ही चापून चोपून येते। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडी सेट करून घ्यायची आहे आणि एक पाय हाताने असा उचलून बॉर्डर धरायची साडीची आणि त्याला धरूनच पाय उचलायचा आहे आणि अशा प्रकारे ती बॉर्डर मांडीच्या खाली घालून घ्यायची आहे। त्यानंतर दोन्ही पायाच्या मधल्या निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा चेक करून पाहायचं आता सेट झालेला आहे। त्यानंतर गौराईची बॉडी ठेवली। आता ही समोर दिसण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते। त्यानंतर मी हिला तिरकी करणार आहे। पदर अशा प्रकारे चेक करून पाहायचा, डोक्यावर पदर घेऊन गौराई येणार आहे। पदर थोडासा मोठा काढणार आहे कारण जे हात जॉईन करणार आहे ते दिसले नाही पाहिजे, तसा मी अंदाज घेतला आणि मग वरच्या दिशेने आतमध्ये खोचून घेतला आणि अशा गौराईचे दोन्ही हात अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही हातात घेऊन मी समोरच्या गौराईला बांगड्या घालणार आहे, त्यामुळे तसे हात सेट करून ठेवले आणि मग तिला मुकुट लावून घेतला। आता एक गौराई आपली तयार झालेली आहे। अशा प्रकारे चेक करून पाहिलं, गौराई आपली पहिली तयार झालेली आहे। आता पुन्हा एकदा तिला व्यवस्थित सेट करून घेतली, म्हणजे ज्या जागेवर बसवणार आहे तिथे सेट केली। तिला थोडीशी मी तिरकी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या गौराईला पण अशाच प्रकारे मी साडी तयार करून घेतलेली आहे। त्या गौराईची साडी नेसवून झालेली आहे। व्हिडिओ पूर्ण खूप मोठी झाली असती म्हणून मी ती स्किप केली। आता हिची मी मांडी घालणार आहे त्यामुळे मांडी घालून पाहिली आणि ज्याप्रमाणे मांडी घातल्यानंतर साडीची बॉर्डर खाली जाते त्याप्रमाणे सेट करून घेतलं। तसंच मांडी घातल्यानंतर साडीच्या चुन्या पडतात तशी सेट केली। त्यानंतर एक पाय उचलून अशा प्रकारे बॉर्डर धरायची आणि मांडीवर मांडी घालायची, म्हणजे एका मांडीवर दुसरी मांडी ठेवून गौराई मांडी घालून बसलेली आहे। बॉर्डर धरून अशा प्रकारे पिन लावून घेतली। त्यानंतर आपण तिथे पाऊल सेट करणार आहोत। पाहू शकत असाल किती पटकन होते। आता पिना लावलेला असल्यामुळे साडी ॲडजस्ट करणं सोपं जातं। आता हे मी डब्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे इथे जराशी मला ॲडजस्ट करावं लागलं। साडी थोडीशी खोलून घेतली, पिन लावलेली आहे त्यामुळे साडी कुठेही हलत नाही आणि त्यानंतर अशा प्रकारे चुन्या करून घेतल्या, हात जॉईन करून घेतले। आता ही गौराई दुसऱ्या गौराईच्या हातात हात देणार आहे, म्हणजे हिला आपण बांगड्या भरणार आहोत। त्यानुसार साडी आणि बाकीची पोझिशन चेक केली। दोन्ही गौराई हातात हात दिल्यानंतर किती अंतर राहील हे चेक केलं आणि त्याप्रमाणे सेट केलं आणि हातात हात देताना पहा अशा प्रकारे बांगड्या घातलेल्या आहेत। बांगड्यांची टोपली ठेवली आणि डबल टेप वापरलेला आहे, म्हणजे दोन्ही गौराईचे हात एकमेकांना चिकटतात आणि पाहू शकत असाल किती सुंदर अशी आपल्या गौराई तयार झालेल्या आहेत। दागिने घालून घेतले आणि साडी पहा किती चापून चोपून आहे। या गौराईने दुसऱ्या गौराईचा हात हातात घेतलेला आहे। पायाची घडी बघा करून पाय उभा केलेला आहे, किती सुंदर दिसते। दागिने साडी चापून चोपून आहे, पाय स्थिर झालेले आहे। या पायाखाली आपण पाण्याची बॉटल भरलेली ठेवलेली आहे त्यामुळे पाय बिलकुल हलत नाही।
आणि दुसरी गौराई अशा प्रकारे मांडी घालून बसलेली आहे, पावलं लावून घेतली। दागिने घालताना आणि पावलं लावतानाची व्हिडिओ स्किप केलेली आहे, कारण आपली व्हिडिओ खूप मोठी झाली असती। आणि पाहू शकत असाल किती सुंदर एक पाय दुमडून दुसरा पाय फोल्ड करून गौराई बसलेली आहे। आणि समोरच्या गौराई पहा वरून किती सुंदर दिसते, अगदी जशा काही गौराईच एकमेकांना बांगड्या भरत आहेत। आणि मांडी घालून घेतलेली गौराई पहा किती सुंदर दिसते। एक हात समोरच्या गौराईच्या हातात हात दिलेला आहे, दोन्ही पायाची मांडी घातलेली आहे, एका मांडीवर दुसरी मांडी घातलेली आहे आणि एक हात बाजूला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गौराईच्या हातात हात देऊन बांगड्या भरून घेत आहे। आवडली ना गौराईची ही व्हिडिओ जर आवडली असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही अशा प्रकारच्या गौराया बसवता येतील। आणि पाहू शकत असाल किती सुंदर दिसतात। दोन्हींच्या मध्ये अशी बांगड्यांची टोपली ठेवायची, त्यामध्ये बांगड्या ठेवलेल्या आहेत। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। गौरी गणपती सणाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा।